कॅन्सर किंवा कर्करोग होण्याच्या सुरुवातीस माणसामध्ये दिसणारी 10 प्रमुख लक्षणे जी जर आपण पहिल्या स्टेजमध्ये जर ओळखली तर आपला जीव नक्कीच वाचू शकतो। जसं आपल्याला माहिती आहे की कॅन्सर हा जगातला सगळ्यात भयानक रोग आहे। हा माणसाच्या कोणत्याही अवयवात जरी झाला तरी पूर्ण माणसाचं अस्तित्व संपून टाकणारा हा आजार आहे। जागतिक आरोग्य संस्था म्हणजेच WHO नुसार कॅन्सर हा माणसाच्या मृत्यूचं दुसरं मोठं कारण आहे। कॅन्सर हा कधीही अचानक होत नसतो। तो होण्याच्या पहिल्या स्टेजमध्ये किंवा सुरुवातीच्या काही कालामध्ये काही संकेत आपली बॉडी आपलं शरीर आपल्याला देत असतं आणि हे जर संकेत आपण वेळेत समजून घेतले, त्याची योग्य ती जर आपण त्या ठिकाणी पारख जर केली तर नक्कीच आपण अगदी सुरुवातीच्या काळामध्ये कॅन्सरवर मात मिळवू शकतो आणि नक्कीच आपल्या आयुष्यामध्ये काही जास्तीचे वर्ष वाढू शकतो। तर त्यामुळेच कॅन्सरच्या सुरुवातीच्या स्टेजमध्ये अगदी सुरुवातीच्या काळात 10 असे प्रमुख संकेत प्रमुख लक्षणं आम्ही तुम्हाला सांगणार आहोत, जी जर तुम्हाला तुमच्या शरीरावर दिसली तर तुम्ही तात्काळ डॉक्टरांशी संपर्क करायला पाहिजे, जेणेकरून तुमचे जीव त्या ठिकाणी वाचू शकेल। तर त्यामुळे व्हिडिओ अतिशय लक्षपूर्वक शेवटपर्यंत पाहत राहा। चॅनलला नवीन असाल तर जरूर सबस्क्राइब करून शेजारील बेलचं बटन दाबा। कॅन्सरच्या सुरुवातीच्या काळात दिसणारी 10 प्रमुख लक्षणे ही माणसाला त्याच्या आयुष्यात माहितीच असायला पाहिजे, कारण की ही लक्षणं वेळेत ओळखून जर उपाययोजना केली तर नक्कीच तुमच्या आयुष्यातले काही वर्ष वाढू शकतात। जसं आपल्याला माहिती आहे की कर्करोगाचे अनेक प्रकार आहेत। कोणताही कर्करोग जसा जसा वाढायला लागतो तसा तसा तो आसपासच्या अवयवांवर, रक्तवाहिन्यांवर, नसांवर ताण आणायला सुरुवात करतो आणि त्या ताणामुळे, त्या प्रेशरमुळे कॅन्सरची बरीचशी लक्षणे सूक्ष्म का होईना पण वेगवेगळ्या अवयवांवर आपल्या शरीरामध्ये दिसण्यास सुरुवात होत असतात। यातली काही लक्षणे आपल्याला कदाचित दुसऱ्या आजाराची आहे अशी वाटू शकतात, त्यामुळे कदाचित आपण याच्याकडे दुर्लक्ष करू शकतो, पण त्याकडे दुर्लक्ष केल्यास आपल्याला गंभीर प्रकारचा कॅन्सर होण्याचा शक्यता असतो। बऱ्याच वेळा आपण टीव्हीवर किंवा वर्तमानपत्रामध्ये बघितलं आहे की ज्या मोठ्या प्रसिद्ध पैसेवाले जे काही व्यक्ती असतात तर त्या कॅन्सरचा उपचार करण्यासाठी भारताबाहेर जातात आणि तिथे जाऊन उपचार घेतात, बऱ्या होऊन येतात। यावरनं कदाचित असं आपल्याला वाटतं की नेमकं भारतात याच्यावर एवढे काय उपाय त्या ठिकाणी आजमितीला उपलब्ध नाही आहेत। चला तर मित्रांनो, बघूयात 10 अशी प्रमुख लक्षणे जी कॅन्सरच्या अगदी सुरुवातीच्या टप्प्यात दिसू शकतात आणि त्यावेळी तात्काळ तुम्ही जर डॉक्टरांशी संपर्क साधला तर नक्कीच तुमचे प्राण वाचू शकतात। आपल्या शरीरात बरेचसे बदल त्या ठिकाणी होत असतात, ते आपण वेळीच ओळखले पाहिजे, जेणेकरून आपल्याला चांगल्या प्रकारचे उपचार भेटू शकतील। यामध्ये प्रामुख्याने जर आपल्या शरीरातून रक्तस्राव होत असेल तर हे कर्करोगाचं एक लक्षण असू शकतं। जर तुमच्या मलाशयातून रक्त येत असेल तर ते कर्करोगाचं मोठं लक्षण असू शकतं। जसे की शौचाच्या रंगात बदल होणे, वेळेत बदल होणे, तर अशा प्रकारचे जर बदल दिसून येत असतील रक्तस्रावाबरोबर तर नक्कीच तुम्ही डॉक्टरांशी संपर्क साधायला पाहिजे, ज्यामुळे तुम्हाला पचनसंस्थेचा कॅन्सर असण्याची शक्यता असते। याबरोबर दुसरं एक लक्षण आपल्या शरीराच्या आकारात किंवा एखाद्या अवयवाच्या आकारात बदल जर दिसत असेल तर हे त्या ठिकाणी प्रमुख लक्षण मानलं जातं। याबरोबरच एखाद्या व्यक्तीचे काहीही न करता, म्हणजे कुठलाही डाएट फॉलो न करता, काही व्यायाम न करता जर वजन कमी होत असेल, विनाकारण वजन कमी होत असेल आणि तेही महिन्याला 4 ते 5 किलोपेक्षा जास्त जर वजन कमी होत असेल तर हे सुद्धा कर्करोगाचं मोठं लक्षण आहे। याबरोबरच याच्यानंतरचं लक्षण म्हणजे तुमच्या शरीरावर ठिकठिकाणी लहान लहान गाठी तयार होत असेल। याबरोबरच शरीराचा एखादा भाग अचानक सुजत असेल, जर तो प्रमाणापेक्षा लठ्ठ होत असेल तर आपण तातडीनं डॉक्टरांशी संपर्क साधावा। बऱ्याच वेळा आपल्या शरीरावर गाठी येतात, त्या दुखत नाहीत, पण तरीसुद्धा त्या कॅन्सरच्या गाठी असण्याची दाट शक्यता असते। त्यामुळे गाठ जर आली असेल तर तिच्याकडे दुर्लक्ष करूच नये। याबरोबरच पोटाच्या कॅन्सरच्या वेळी आपल्या उलट्यांमध्ये रक्त येते, मग हे अगदी लवकर दिसणाऱ्या लक्षणांपैकी एक आहे। याबरोबर पुढचं लक्षण म्हणजे मेंदूचं जर कॅन्सर असेल तर आपल्याला सुरुवातीच्या काळात आपली दृष्टी बदलू लागते। जर आपल्याला अचानक डोकेदुखी सुरू झाल्यास आणि ही वेदना जर दररोज होत असेल, डोक्याचा किंवा मेंदूचा, ह्या केसमध्ये कर्करोग असू शकतो। याशिवाय फुफ्फुसांच्या जर कॅन्सरच्या जर त्या ठिकाणी असेल तर आपल्याला श्वास घेण्यात अडचण होते आणि आपण बराच काळ खोकत राहतो। याबरोबरच आपल्याला चक्कर देखील येत असते आणि कधीकधी अशक्तपणासुद्धा मोठ्या प्रमाणावर येतो। तर ही काही फुफ्फुसाच्या कॅन्सरची प्रारंभिक लक्षणं आहेत।
याबरोबर महिलांच्या बाबतीतले लक्षणं जर बघायचं झालं तर महिलांचा एक स्तन हा दुसऱ्या स्तनापेक्षा जर अधिक मोठा होत असेल, स्तनाग्राभोवती काही विशिष्ट प्रकारची डेव्हलपमेंट त्या ठिकाणी दिसत असेल, तर हा स्तनाच्या किंवा ब्रेस्ट कॅन्सरचं एक प्रमुख लक्षण असू शकतं. त्यामुळे स्तनांच्या बाबतीत त्या ठिकाणी महिलांनी अगदी जागरूक राहणं गरजेचं असतं. याबरोबरच कोणत्याही केसमध्ये त्वचेवर वेगवेगळ्या प्रकारचे चट्टे येणं, रॅशेस पडणं, खाज येणं, विनाकारण त्या ठिकाणी थकवा येणं, कमजोरी येणं, तर हे सुद्धा ब्लड कॅन्सरचं किंवा रक्ताच्या कॅन्सरचं प्रमुख लक्षण त्या ठिकाणी असू शकतं. याबरोबरच विनाकारण ताप येणं. आता ताप बऱ्याच वेळा बऱ्याचशा लक्षणांमध्ये येत असतो, पण तापाबरोबरच एखाद्या अवयवाच्या साईजमध्ये वाढ होणं, त्याचबरोबर गाठी तयार होणं, त्याचबरोबर त्या ठिकाणी आपलं जे काय शौच आहे, शौचामध्ये बदल होणं, असे जर एकत्र मिळून जर काही गोष्टी दिसायला जर लागत असतील, तर त्याचा अर्थ असा होतो की कॅन्सरची सुरुवात झालेली आहे. तर या केसमध्ये तुम्ही लवकरात लवकर डॉक्टरांशी संपर्क साधायला पाहिजे. तर ही होती मित्रांनो काही प्रमुख लक्षणे, जी जर वेळीच ओळखली तर नक्कीच तुम्ही कॅन्सर होण्यापासून वाचू शकता. तर कशी वाटली माहिती कमेंटच्या माध्यमातून कळवा. चॅनलला जर नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करून शेजारील बेलचं बटन दाबा.